जय शिवराय भावा. या ट्रॅपमधून बाहेर पडायचं बरं का तुला. ट्रॅप कसला ट्रॅप? इंडियन एज्युकेशन सिस्टमचा ट्रॅप. ज्याच्यामध्ये 18 ते 25 या वयामध्ये पोरं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतात, हाय लेवलचं शिक्षण घेतात, पण आउटपुटमध्ये मात्र 90% स्टुडंट्सला 15 आणि 20 हजाराची नोकरी भेटते. 15 आणि 20 हजाराची. भावा, लई मोठा ट्रॅप आहे. 10% अशी पोरं असतील, 10% असे स्टुडंट असतील ज्यांना लाखामध्ये पगार भेटते किंवा लाखाची सॅलरी भेटते महिन्याला आफ्टर दी कम्प्लिशन एज ऑफ 25 ऑर इंजिनिअरिंग झाल्यानंतर. आता इंजिनिअरिंग करणारे महाराष्ट्रामध्ये लाखो स्टुडंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तू पण आहे जो माझा व्हिडिओ बघतोय. आणि या ट्रॅपमध्ये तू पण फसला आहे. कोणता ट्रॅप? की लाखो रुपये खर्च करा इंजिनिअरिंगवरती आणि देन 15 आणि 20 हजाराची नोकरी घ्या. दिस इज इंडियन एज्युकेशन सिस्टम ट्रॅप. अशी एज्युकेशन सिस्टम, ज्या एज्युकेशन सिस्टममध्ये भाई काय कामाचं नाहीच, लिटरली काहीच कामाचं नाही आहे. जे तू एक्झॅक्टली रिअल वर्ल्डमध्ये, रिअल प्रोजेक्ट्समध्ये जे कॉन्सेप्ट यूज करतो, जी कोडिंग तू करतो, जे प्रोजेक्ट्स तू बनवणार आहे, भाई त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही आहे. जवळचा सुद्धा, लांबचा कसलाच संबंध नाही भाई, काहीच संबंध नाही. त्यामुळं ह्या ट्रॅपमध्ये जर तू फसलाय, प्रत्येकजण फसलाय, तर त्याच्यातून बाहेर निघायचा काय रस्ता बिस्ता, एखादं काय गल्ली वगैरे माहीत आहे का तुम्हाला? त्यासाठीच मी इथं आलो. या ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी 15-20 हजाराची नोकरी मला नाही वाटत तुझ्या अपेक्षा, तुझ्या आईवडिलांच्या अपेक्षा, तुझ्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी तू पूर्ण करशील 15-20 हजारात. अख्खं आयुष्य निघून जाईल. पण तुझे ड्रीम्स, तुझ्या फॅमिलीचे ड्रीम्स, कोणाचेही ड्रीम्स पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे या 15-20 हजाराच्या ट्रॅपमधून जर बाहेर निघायचं असेल तर भाऊ, मी सांगतो ते ऐक. आता तू जे एज्युकेशन घेतोय ना, त्या एज्युकेशनसोबत मित्रा स्किल घेत राहा, लय महत्त्वाचं आहे. कुठलंही स्किल असू दे, कुठलंही म्हणतोय बरं का. आय एम नॉट टॉकिंग अबाउट जस्ट क्रिएटिंग द कॉन्टेंट. कुठलंही स्किल असू दे, तुझ्या आतमधल्या आपल्या मनाला विचार की मी एक्स्ट्रा काय करू शकतो, जेणेकरून ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग पास आउट होईल माझ्याकडे एक ऑप्शन म्हणून इन्कम सोर्स असेल. आणि मी कितीतरी वेळा पोरांना सांगितलं, यू शुड हॅव ॲटलिस्ट 3 इन्कम रिसोर्स वेन यू आर पासिंग एज ऑफ 25. ज्यावेळेस तुमचं एज 25 होतं ना, क्रॉस होतं, 3 तरी इन्कम सोर्स तुमच्याकडे पाहिजे टू लिव्ह द गुड लाईफ. किंवा तुमच्या पॅरेंट्सला तुम्हाला चांगलं आयुष्य द्यायचं असेल, जे काय राहिलं असेल. कोणाला माहीत आहे कोणाचं आयुष्य किती आहे, बरोबर आहे. पण जेवढं दिलंय, जेवढं भेटलंय, ते तरी मला वाटतं की यार आपण तर चांगलं जगत आलोय, मजेत जगत आलोय. पण ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढे रात्रंदिवस कष्ट केले, त्यांना तरी सुखाची लाईफ आपल्याला देणं खूप गरजेचं आहे. हे बरोबर की नाही? नाहीतर आयुष्यभर त्यांनी कष्ट केलं आपल्यासाठी आणि आत्ता पण जर त्यांच्यावरती हेच दिवस असतील तर मला वाटत नाही आपल्या आयुष्याचा काय उपयोग आहे. मग आपण त्यांच्यासाठी भाई, आपण त्यांना देणं लागतोय, आपलं कर्तव्य आहे ते. सो भाई, तू जर त्या एज कॅटेगरीमध्ये असेल 18 ते 25 आणि तू जर फक्त कॉलेज सिलेबस एक्झाम जर करत असशील तर माझं तुला प्रामाणिक सांगणं आहे, त्या ट्रॅपमधून बाहेर निघ भाई. दुसरं काहीतरी शोध, दुसरं पार्ट टाईम स्किल लवकर घे. कॉलेज आहे तुझं 9 ते 5, भाई बाकीचा टाईम इन्व्हेस्ट. खूप सारे ऑप्शन्स आहेत, खूप सारे रिसोर्सेस आहेत जिथून तू तुझे स्किल वाढवू शकतो. मग तुला प्रोग्रामिंग आवडते, प्रोग्रामिंगमध्ये जा. तुला कॉन्टेंट बनवायला आवडतं, कॉन्टेंटमध्ये जा. किंवा दुसरा आणखीन काय बिझनेस करायला आवडतं, बिझनेसमध्ये जा. मग प्रत्येक गोष्टीची सुरुवात झिरोपासून होते, झिरोपासून. कोणीच डायरेक्ट मोठा होत नाही आहे, डायरेक्ट शक्यच नाही. झिरोपासून हळूहळू ग्रोथ होत असते. त्याच्यामुळं जेवढे पण स्टुडंट्स माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना मी सांगू इच्छितो, भावांनो, 15 आणि 20-25 हजाराच्या नोकरीमध्ये जर तुम्ही म्हणत असाल की येस सर, आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट, यू सॅटिस्फाईड, बट व्हॉट अबाउट युअर पॅरेंट, व्हॉट अबाउट युअर फ्युचर. सर, आम्ही नाही फ्युचरचा विचार करत, आम्ही प्रेझेंटचा विचार करतो.
या माइंडसेटचे जर तुम्ही असाल, तर मी म्हणजे काय काय सांगणार तुम्हाला यार, काय सांगणार? कारण तुम्ही तुमचा विचार नका करू, तुमच्या पॅरेंट्सचा विचार करा ना, ज्यांनी पूर्ण हयात घालवली तुम्हाला मोठं करण्यात, ज्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य खर्च घातलं तुम्हाला मोठं करण्यात, तुमच्यावरती लाखो रुपये खर्च करण्यात. तुम्ही त्यांना कधी आरामदायी आयुष्य देणार आहात? आता पण त्यांनी स्ट्रगल्स करायचा, कष्टच करायचे. इट्स नॉट गुड ना, राईट? सो त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आहे. खूप सारी पोरं मला मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये म्हणलीस, आई-वडिलांसाठी मला खूप काय करायचं आहे, आई-वडिलांसाठी. माझं जाऊ द्या हो. आई-वडिलांसाठी मला जग जिंकायचं आहे. आणि तेच भाव मी तुला सांगत. तू जे कॉलेज सिलेबसवरती डिपेंड नाही, कॉलेजचा सिलेबस करेल मी आणि जॉब घेईल आणि मस्त 15-20 हजाराची नोकरी करेल आणि हळूहळू त्याच्यामध्ये माझी ग्रोथ होईल, असं जर तुला वाटत असेल, अय, चुकीचा तू नाही आहे. चुकीची एज्युकेशन सिस्टम आहे, ती तुला वाटायला भागच पाडते ना, बरोबर की नाही? पण रिॲलिटीमध्ये मित्रांनो 15-20 हजाराची नोकरीत काहीच होणार नाही. जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचा प्लॅन करत असाल, मुंबईसारख्या सिटीमध्ये, बंगलोरसारख्या सिटीमध्ये, काय 15-20 हजारामध्ये? रेंटच असतं 10,000. 10,000 रेंटच. रेंटला राहते का तुमच्या हातात? खाणार काय, पिणार काय? जस्ट इमॅजिन, पुढची लाईफ तुम्ही जस्ट इमॅजिन करा, काय काय होईल. हे येते लक्षात सगळ्यांना. पण तुमची सोडा, तुम्ही स्वतःचं बघत आहेत, फॅमिलीचं काय? त्यांनी इतके दिवस केलेलं कष्ट त्याचं काय? त्याचा पण तुम्हाला विचार करावा लागणार आहे, बरोबर आहे? त्याच्यासाठी आत्ताच जागे व्हा भाई, आत्ताच जागे व्हा. जे रिक्वायर्ड स्किल्स आहेत ते घ्यायला सुरुवात करा. आता रिक्वायर्ड स्किल्स काय ते मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तुमची जी आवड आहे, पॅशन फॉलो करा. पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, जी तुम्हाला मित्रांनो लाईफ टाईम अर्निंग देते, लाईफ टाईम. कारण नाही रे, जॉब करणारे कदाचित खूप कमी आहे जे जॉब करून त्यांचे ड्रीम पूर्ण करतायत. जॉब करून ड्रीम नाही पूर्ण होत. यू हॅव टू फॉलो युअर पॅशन. तुम्हाला जर बिझनेसमध्ये आवड असेल तर यू हॅव टू डू द बिझनेस. कारण याच गोष्टी आहेत ना, ते तुमचे ड्रीम पूर्ण करू शकतात. त्यामुळं जॉब ठीक आहे ना, जॉब इज जस्ट ऑप्शन म्हणून ठेवा. पण जर जॉबला प्रायोरिटी देत असाल आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही त्याच्या पाठीमागं ठेवत असाल, तर मला नाही वाटत की त्याचा काय उपयोग होणार आहे. युअर फर्स्ट प्रायोरिटी इज युअर पॅशन. करताय, फॉलो द पॅशन यार. आणि प्रत्येकाकडे पॅशन आहे यार, प्रत्येकाकडे काही ना काही कला आहे. जस्ट रिप्रेझेंट दॅट. ती कला शो करा. सुरुवात कमी नाही होईल हो, सुरुवात झिरोने होईल, मग सांगितलं मी. पण तुम्ही फॉलो करत करत गेलात ना, नक्कीच एक दिवस असा येईल. मी प्रत्येक वेळी सांगतो, यू कॅन टेक माय एक्झाम्पल. तुम्ही माझं एक्झाम्पल घेऊ शकता. कुठे काय सबस्क्रायबर्स होते, काय काउंट होता, बट मी माझं पॅशन फॉलो केलं, थांबलो नाही. खूप निगेटिव्ह कमेंट्स आल्या, खूप डिमोटिवेशन भेटलं मला, बट नाही, त्या गोष्टीला कधी मी पकडलं नाही, थांबलो नाही. चलते राहू. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. देणारा देतोय रे, देतोय, भर के देत आहे. फक्त विश्वास पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, इमानदारी पाहिजे. ह्या गोष्टी ठेवत सगळ्या गोष्टी करा. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की फक्त एज्युकेशन घेऊन काही होणार नाही मित्रांनो, काहीच होणार नाही आहे. तुम्ही जे एक्सपेक्टेशन करत आहात ना, एवढे मी पैसे कमवणार, हे कमवणार, ते कमवणार, त्याला तुमचे 40-50 वर्ष उलटून जातील जर तुम्ही फक्त एज्युकेशनच्या जोरावरती जर म्हणत असाल की मी करून जाईल, सिलेबसच्या जोरावरती मी करून दाखवेल. नाही, यू हॅव टू टेक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स माय ब्रदर अँड माय सिस्टर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे स्किलच्या मागं धावा, ना की कॉलेज सिलेबसच्या. फक्त तो पासिंग पुरता आहे यार, डिग्री सर्टिफिकेट, दॅट्स इट. कितीतरी पोरं मी बघितलेत, ग्रेड, आउटस्टँडिंग, A++च्या पुढं सगळ्या सब्जेक्टमध्ये तो ग्रेड होता त्यांना, सगळ्या सब्जेक्टमध्ये. पण आत्ता ते बेरोजगार आहेत, अनएम्प्लॉईड आहेत, बिकॉज त्यांनी फक्त कॉलेज सिलेबसवरती फोकस केलं. व्हॉट अबाउट स्किल्स? दे डोंट हॅव एनी स्किल्स. नॉट गुड कम्युनिकेशन, नॉट एनी टेक्निकल टेक्नॉलॉजीचं काही नॉलेज नाही आहे.
कुठला प्रोजेक्ट लेवलची अंडरस्टँडिंग नाही आहे, हाऊ इट्स पॉसिबल टू गेट द जॉब? त्याच्यासाठीही महत्त्वाचं आहे कॉलेजची पोरं, कॉलेज सिलेबस भाई 2% दे रे त्याला व्हॅल्यू, 2%. 98% स्किल्स आर रिक्वायर्ड, 98%. हा जर व्हिडिओ काही एक्सपिरियन्स लोक बघत असतील तर त्यांना विनंती आहे, कमेंट करा, जागा करा कॉलेजच्या पोरांना. ते कुठल्या धुंदीमध्ये आहेत आय डोंट नो. बघत असतील खूप जण, तुमची कमेंट खूप व्हॅल्युएबल आहे. आणि कॉलेजची पोरं तुम्हाला काय वाटतंय ते पण कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कॉलेज फ्रेंडसोबत, जो म्हणतोय अरे चल यार बघता येईल ना, त्यात काय एवढं 25 तर सुरू आहे, कधी बघणार आहे 30ला, 35, 40, अरे मग कधी? भाई टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ब्रदर, लय महत्व आहे टाईमचं. डोंट वेस्ट एनी सिंगल मिनिट. प्रत्येक मिनिटाला कॉम्पिटिटर पुढे जात आहेत, स्पर्धा पुढे जात आहे. प्रत्येकजण वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. वेळ एकदा गेलेली परत येत हे माहीत आहे राव तुम्हाला, तरी पण तुम्ही असं करताय. ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं. कॉलेज करिक्युलमसोबत एक्स्ट्रा स्किल्स घेणं काळाची गरज आहे. नाहीतर 15-20 हजाराच्या काय म्हणलं मी सुरुवातीला, ट्रॅपमध्ये तुम्ही सुद्धा अडकून जाल. मग तुम्ही परत पुढची लाईफ जस्ट इमॅजिन या, 15-20 हजाराची तुमच्याकडे जॉब असेल, तुमचा घराचा रेंट असेल 10,000, तुम्ही कधी फ्लॅट घेणार? पर फ्लॅट जरी घेतला तरी फ्लॅट सपोज 30 लाखाचा, त्याच्या मागं महिन्यालाच EMI जाणार 15-20 हजाराचा, तुमच्या हातात शिल्लक काय राहणार? सो जस्ट थिंक अबाउट दिस. सर आम्ही फ्लॅटच घेणार नाही, अरे मग कधी घेणार? 50ला, 60ला, संपलं आयुष्य. सर काय फ्लॅटमध्ये राहायचं असं काही नियम आहे का? अरे तू नाही रे बाबा, व्हॉट अबाउट युअर पॅरेंट्स, जे दिवसेंदिवस त्यांचा वय होत चाललंय, त्यांना ऐकायला येत नाही, त्यांना चालता येत नाही, त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या दवाखान्याचं काय, त्यांच्या हॉस्पिटलचं काय, खूप साऱ्या गोष्टी तुला हळूहळू समजतील. जसं तुझं एज वाढत जाईल, तुझ्या घरच्यांचं एज वाढत जाईल, तसं तुला या रिस्पॉन्सिबिलिटी कळतील की यार नाही, माझ्या आईवडिलांचा माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षावर मला पाणी नाही करायचं आहे. मला माझ्यासाठी टाईम द्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट करायची, एकही मिनिट न वाया घालवता. हे हळूहळू लक्षात येईल तुला, 100% लक्षात येईल, 100-200% परत येऊन हा तू व्हिडिओ बघशील की भाई केलं पाहिजे. ठीक आहे, थांबतो मी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला जो चिलमध्ये